परंतु एवढ्या 500-600 मुलीतून स्वराने ती एक्झाम क्रॅक केली। तेना मला खूप म्हणजे खूप भरपूर आनंद झाला आणि याच्यापेक्षा मला त्या दिवशी आनंद होणार आहे ज्या दिवशी माझी मुलीच्या अंगावर मला वर्दी दिसणार किंवा ती एखाद्या पोस्टवर जाणार। आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता, कारण फायनली स्वराचं सैनिकी स्कूलमध्ये चांगल्या मार्गाने सिलेक्शन झालेलं आहे आणि आनंदाचे अश्रूही होते, दुःखही होता, आनंदही होता की माझ्या लेकराच्या मागं बाप नाही आहे, परंतु माझ्या मुलांना माझ्या कष्टाची जाणीव आहे। म्हणून माझ्या मुलीने एवढा अभ्यास केला आणि तिला सांगत होती की बाळा मी खूप कष्ट करत आहे फक्त तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी, तेव्हा तू नक्कीच पास हो। त्यांच्यासाठी मी क्लिनिंगचे व्हिडिओ बनवते, लोकांचं काय ते बोलणं सहन करून घेते, कारण मी जे काही सहन केलेलं आहे ना ते माझ्या मुलांनी सहन करू नये किंवा आणि प्रत्येक आईची असते की माझ्या मुलीच्या आयुष्यात तो दिवस येऊ नये। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा। आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे क्लिनिंग पासून, प्लस मी वर्क फ्रॉम होमचा जॉब म्हणजे कॉलिंगचा सिम कार्डचा जॉब पण सुद्धा करत असते। चला माझी कामाला जायची वेळ झालेली आहे। डेली रुटीन मध्ये मी कोरफड चेहऱ्याला रोज लावत असते, कारण आमच्या पुण्यात सध्या सुरू आहे उन्हाळा आणि पावसाळा म्हणजे उन्सनवाळा चालू आहे, त्याच्यामुळे स्किनची काळजी घ्यावी लागते। आणि उठल्याबरोबर मी ना माझ्या चेहऱ्याला 10 ते 15 मिनिटं हे कोरफड लावत असते, परंतु लावायला हे ना आयुर्वेदिक गुणांनी भरलेलं आहे, परंतु नाही असं बघा शेंबूड सर्दी झाली जशी की आपल्याला परंतु गुणांनी भरलेला आहे त्याच्यामुळे मी लावत असते। परंतु विचार करा जर कोरफडच्या गुणांनी पॅराबेन्स आणि विषमुक्त असं एक लाईट वेटेड मॉइश्चरायझर जर आपल्याला भेटलं जे आपल्या स्किनसाठी सुटेबल आहे तर किती छान होणार। तर माझ्याकडे आहे ममाअर्थचा ॲलोरी फ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर। निसर्गाचा चांगुलपणा आहे मॉइश्चरायझर जे तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे नॉन स्टिकी हायड्रेशन त्वचा देते। त्यासोबतच पॅराबेन्स आणि विषमुक्त आहे, खनिज तेल आणि पॅराबेन्स नाही आहे। हायरोनिक ऍसिड आणि कोरफडच्या चांगल्या गुणांनी बनवलेले आहे। जेव्हा आपण कोरफड लावतो ते चिकटला आहे आणि लावायला कठीण आहे, परंतु याच्यामध्ये कोरफडीचे 6 पटीपेक्षा जास्त हायड्रेशन आहे जे तुम्हाला चिकट नसलेली त्वचा देते। लाईट वेटेड असल्यामुळे क्विकली अब्झॉर्ब करते आणि त्वचा हायड्रेट ठेवते। त्यासोबतच कोरफडीच्या 6 पटीपेक्षा जास्त हायड्रेट ठेवते आणि चिकट नसलेली त्वचा देते। हायरोनिक ऍसिड आणि कोरफडचा चांगुलपणा असल्यामुळे त्वचा मस्त दिसते। या प्रोडक्टवर तुम्हाला एक्स्ट्रा 20% डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड यूज करा 11/1/2025 तो अधिकृत आहे, जो ममाअर्थच्या ॲप आणि वेबसाईटवर लागू होणार आहे। ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे, जेवढं प्लॅस्टिक ते यूज करतं त्याच्यापेक्षा जास्त ते रिसायकल बिन करतं। ममाअर्थ हे तुमचं बोलणं ऐकून घेतं, त्याच्यामुळे ममाअर्थचे प्रोडक्ट खरेदी करा आणि ते तुम्हाला कसे वाटले ते तुमचा अभिप्राय शेअर करा। तुम्ही जे काही तुमचा अभिप्राय शेअर करता त्या आधार ममाअर्थ त्याचा विचार करते आणि त्यांच्या प्रोडक्टमध्ये सुधारणा करते, म्हणून त्यांनी ओनियन शॅम्पूमध्ये सुधारणा केलेली आहे आणि अजून काहीतरी नवीन खास ते आपल्यासाठी घेऊन येणार आहे। ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पलवर तर मिळतातच, त्यासोबतच जवळच्या स्टोअरवर सुद्धा मिळणार आहे। जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाणार आणि हे तुम्हाला प्रोडक्ट दिसणार तेव्हा मला सांगायला मात्र कमेंट बॉक्समध्ये विसरू नका। आणि हो, ह्या प्रोडक्टची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, ते क्लिक करा आणि प्रोडक्ट खरेदी करा। थँक्यू सो मच, बाय बाय। तर सिम कार्ड ॲक्टिवेशन म्हणजे जे VIP नंबर असतात किंवा चॉईस नंबर असतात ना, तर ते मला सेलिंग करायचे आहे आणि ते काम घरी बसूनच करायचं आहे। म्हणजे मला त्यांचे रील्स बनवायचे आहे किंवा स्टोरी वगैरे लावायचं आहे, असे ते काम आहे जे मी घरून बसून करणार आहे। कसं आहे आता स्वराचं खूप छान मार्काने सैनिकी स्कूलमध्ये नंबर लागलेला आहे आणि भरपूर जण विचारत होते फ्री लागला का फ्री लागले काय, तर तुम्हाला माहिती आहे तिने नवोदयची एक्झाम सुद्धा क्रॅक केली होती। स्वरा मी कशी असू द्या, परंतु देवाला माहिती होतं की माझ्या मागं पुरुषाचा सपोर्ट नाही, लोक माझा फायदा उचलतात, म्हणून माझ्या दोन्ही मुलांना देवाने एवढे ऍक्टिव्ह आणि एवढं हुशार केलेलं आहे ना की त्याचा फायदा ते मस्त घेतात आणि चांगल्या मार्काने कुठेही टाका ते पास होऊन जातात। नवोदयला तिचा नंबर लागला होता, परंतु ती मला म्हणत होती म्हणजे मी तिला वेगळ्या डायरेक्शन मध्ये टाकत होते आणि तिचं स्वप्न होतं पोलीस बनण्याचं। तर ही जी सैनिकी स्कूल आहे ना, इथं तिला प्रॉपरली ट्रेनिंग दिल्या जाणार आहे, ज्याच्यामुळे ती आर्मीमध्ये म्हणजे एअरफोर्समध्ये अशा 4-5 ठिकाणी ती जाऊ शकते आणि काही पण ती अचीव करू शकते। कारण मी जे सहन केलेलं आहे ना ते माझ्या मुलीने सहन करू नये अशी माझी पण इच्छा असते आणि प्रत्येकाची तेच इच्छा असते। तर आज मला ना म्हणजे जास्तीत जास्त जे मला प्रमोशन येत आहे ते क्लिनिंगचेच येत आहे आणि पुण्याला आलं तेव्हापासून क्लिनिंगच चालू आहे। तर आज मला ना फ्रीज वगैरे क्लिनिंग वगैरे असते ना, तर त्याचं मला ते आलेलं होतं, तर त्याचा व्हिडिओ मी शूट करत होती आणि मी म्हणजे मला थोडीशी धास्ती होती, थोडं तर टेन्शन होतं आणि माझी मनापासून इच्छा होती की स्वराचा या स्कूलमध्ये नंबर लागावा म्हणून, आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करत होती आणि स्वामींना एकच म्हणत होती की सेवा स्वामी माझी एक कोणतीच इच्छा नाही पण माझ्या मुलीचा या चांगल्या स्कूलमध्ये नंबर लागू दे।
तर फायनली आता मी फ्रीज वगैरे क्लीन केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सकाळी मला बाथरूम क्लीनरचा पण ब्लॉग करायचा होता, तर ह्या बाजूचा ब्लॉग आहे. आणि भरपूर लोकांचं म्हणणं होतं की दुसऱ्याच्या ब्लॉगमध्ये तू शॉर्ट कपडे घालून गेली, तर आता माझ्या कपड्यावरून पण जज करणं चालू आहे. तुम्ही मला काय बोलायचं आहे ना ते बिंदास बोला, परंतु बोलणाऱ्याची तोंड सुद्धा एक दिवस माझी मुलं बंद करणार आहेत की मी एवढं का सहन केलं. तर फक्त माझ्या मुलांसाठी मी सहन करत आहे. माझ्या मुलांवर मला चांगलं हे करून चांगला जॉबवर चांगल्या पोस्टवर टाकायचं आहे. कसं आहे, मार्गदर्शन करणे हे माझं काम आहे, बाकी फळ देणे आणि मेहनत करणे हे माझ्या मुलीचं काम आहे. परंतु आज रोज एवढंच म्हणायचं आहे की जे लोक मला सपोर्ट करत आहे, जे ऑफ कॅमेरा आहे, त्यांना खरंच मनापासून थँक्यू सो मच. बाकी तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे कुठून सुरुवात करू ना ते मला खरंच कळत नाही आहे, कारण स्वराज म्हणजे आतापर्यंत स्वराला मी शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत केली, परंतु माझ्या कष्टाला आणि तिच्या मेहनतीला यश आलं. ज्या शाळेत म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली त्या ग्रुपमध्ये अजून पण मॅसेज सुरू आहेत, ज्या मुलींचे नंबर लागले नाहीत किंवा तर ते पॅरेंट्स एवढे विचारत आहे आमच्या मुलीमध्ये काय कमतरता आहे, आमच्या मुलीचा काय नंबर लागला नाही, असं तसं भरपूर प्रश्न करत आहे. परंतु एवढ्या 500-600 मुलीतून स्वराने ती एक्झाम क्रॅक केली, ते ना मला खूप भरपूर आनंद झाला. आणि याच्यापेक्षा मला त्या दिवशी आनंद होणार आहे ज्या दिवशी माझी मुलीच्या अंगावर मला वर्दी दिसणार किंवा ती एखाद्या पोस्टवर जाणार. इथपर्यंत यायला आमच्या दोघींना भरपूर सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे. म्हणजे दूर राहणं, आज मी माझ्या काळजावर दगड ठेवत आहे फक्त याच्यासाठी की माझ्यासोबत जे घडलं, मला ज्या लोकांनी धोका दिला, मी तिला एकच समजावत असते की स्वरा, तुला जर आरामात बसून खायचं असेल ना तर तू फक्त आता कष्ट कर, आता तू मेहनतीने अभ्यास कर, तू फक्त मेहनत कर, पैसा मी लावते, कष्ट मी करते, मी रात्राचे दिवस करणार आणि आधीपासून मी कष्ट करण्याची तयारी ठेवलेली आहे फक्त माझ्या मुलांसाठी. आणि या कष्टाच्या मागे काही असे बॅकग्राऊंडला लोक आहेत ना की मी त्यांना आणू नाही शकत, परंतु ते लोक पण मला भरपूर सपोर्ट करतात. म्हणजे जे लोक मला प्रमोशन देतात म्हणजे त्यांना पण मी थँक्यू म्हणते या व्हिडिओद्वारे, कारण खूप सपोर्ट करतात. एवढा सपोर्ट कोणीच करू शकत नाही. माझ्या रक्ताच्या नात्यांनी सुद्धा मला एवढा सपोर्ट केलेला नाहीये. म्हणजे ज्या 3-4 वर्षापासून मॅडम माझ्यासोबत जुडलेले आहेत, प्रत्येक माझ्या सुखात दुःखात त्या माझ्यासोबत उभ्या राहतात. प्रत्येक ब्रँडला माझी ID पाठवत राहतात की हिला प्रमोशन द्या. माझ्या दोन्ही चॅनल त्या लोकांना रेफर करत राहतात आणि दर महिन्याला मला प्रमोशन देत राहतात. तर थँक्यू सो मच की स्वामींनी एवढे चांगले लोक, जरी आज रक्ताचे नाते माझ्यापासून दूर झालेले आहेत, परंतु काही लोक एवढे चांगले पाठवलेले आहेत ना की तुम्हाला काय सांगू. आणि एवढा मोठा आनंद मला काल मिळालेला आहे. काल गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी स्वराचा रिझल्ट आला आणि ती चांगल्या मार्काने पास झाली. आणि आता पुढचं तिचं सैनिकी स्कूलचं शिक्षण हे कासारा बोर्डी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल आहे आणि म्हणजे एक्झाम क्रॅक केलेली आहे. बाकी तिची मला म्हणजे एका वर्षाची फी 1.5 लाख रुपये आहे जी मला भरायची आहे. परंतु मी माझ्या मुलीसाठी तेवढं करणार, मी वर्षाची तेवढी तिची फी पण भरणार, कारण मला तिच्या अंगावर वर्दी पाहायची आहे आणि तिचं पण एकच स्वप्न आहे की मला पोलीस बनायचं आहे. तर तिच्या या स्वप्नात मी ठामपणे तिच्या मागे उभी राहणार आणि तिची स्वप्नपूर्तीसाठी मी काय प्रयत्न करणार. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.